राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त किल्ला हा सिनेमा येत्या 26 जूनला म्हणजेच उद्या महाराष्ट्रभरात प्रदर्शित होतोय। हा सिनेमा आहे बालपणीचा, आईच्या प्रेमाचा आणि शाळेतल्या मित्रांच्या मैत्रीचा। या सिनेमाचे दिग्दर्शन केले अविनाश अरुण यांनी। पाहुयात नेमकी या सिनेमाची स्टोरी लाईन काय आहे या स्पेशल रिपोर्ट मधून। कुठल्याही नवीन ठिकाणी गेलं की असंच व्हायचं, तुझं झोपायचंच नाहीस तू। वर्गात गप्प राहू नकोस। इतर कोणी जर बोललं नाही तर तू आपण बोल सगळ्यांशी। चिनू उर्फ चिन्मय काय शिष्यवृत्ती वगैरे। चिनू या बाकावरती अभ्यासाची बडबड अजिबात खपून घेतली जात नाही। पण सोडून इकडे कशाला आला? आईची बदली झाली पण बाबा वारले 1 वर्षापूर्वी। राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा किल्ला अखेर आपल्या भेटीला येतोय। अविनाश अरुण दिग्दर्शित हा सिनेमा आहे मित्रांची, शाळेची, आईच्या प्रेमाची आणि मनात घर केलेल्या ठिकाणाची गोष्ट सांगणारा। या कोपऱ्यात जर कोणी कुजबुजलं तर त्या कोपऱ्यात आवाज येतो, काय मी नको फेकू। अमृता सुभाष, अर्चित देवधर यांनी या सिनेमात मध्यवर्ती भूमिका साकारली आहे। तर त्याचबरोबर पार्थ भालेराव, गौरीश गावडे, स्वानंद रायकर, अथर्व उपासनी हे बालकलाकारही यात आहेत। येत्या 26 जूनला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय। खूप जरा तुझं इथे कोणालाही माझी पडलेली नाहीये। नाही राहायचं तर नको राहूस तू। जा तू मामाकडे राहायला, मी राहते इथे एकटीच। इथे बसू का? आपल्या आयुष्याचा सर्वात सुंदर काळ कोणता हा प्रश्न येताच बालपण हे उत्तर अपेक्षित असतं। आणि या बालपणातही सर्वात रम्य आठवणी असतात त्या शाळेच्या मित्रांच्या आणि आईनं पुरवलेल्या लाडाच्या। या गोष्टीपासून आपण दुरावलो तरी या गोष्टी आपल्या मनात कायमच घर करून राहतात। अविनाश अरुण या तरुण दिग्दर्शकाचा किल्ला हा सिनेमाही नात्यातील अशाच तटबंदीची गोष्ट सांगणार आहे। वर्गात गप्प राहू नकोस। इतर कोणी जर बोललं नाही तर तू आपण बोल सगळ्यांशी। चिनू उर्फ चिन्मय काय शिष्यवृत्ती वगैरे। चिनू या बाकावरती अभ्यासाची बडबड अजिबात खपून घेतली जात नाही। पण सोडून इकडे कशाला आला? आईची बदली झाली पण बाबा वारले 1 वर्षापूर्वी। किल्लाची कथा आहे चिन्मय उर्फ चिनूची। आईच्या नोकरीतील बदलीमुळे पुण्यातून कोकणात आलेल्या चिनूला नवी जागा आणि नव्या वातावरणाशी जुळवून घेणं अवघड जातंय। त्यामुळे त्याचं एकाकीपणही वाढतंय। त्यातच त्याची नव्यानं ओळख झालेले खोडकर मित्र। या सर्वांशी जुळवून घेताना एक अशी घटना घडते ज्यामुळे चिनू परत एकटेपणाच्या कोशात हरवून जातो। पण इथूनच त्याचा स्वतःला शोधण्याचा एक नवा प्रवास सुरू होतो। आम्ही काल लय शोधलो तुला, अख्खा किल्ला शोधला आम्ही, तू कुठं बी नाही सापडला। चिने ऐक, माने ऐका। ऐक चिने। अरे जाऊ दे ना, बंड्या बोलतो ना इतकं। चिने ऐक ना रे। खूप जरा तुझं इथे कोणालाही माझी पडलेली नाहीये। नाही राहायचं तर नको राहूस तू। जा तू मामाकडे राहायला, मी राहते इथे एकटीच। चिनूच्या या प्रगल्भ प्रवासाची कथा म्हणजे किल्ला। दिग्दर्शक अविनाश अरुणनं स्वतःच्या अनुभवातूनच या सिनेमाची बांधणी केली आहे। कुठेही तुम्ही नवीन जागेत जाता, काही नवीन एक्सपिरियन्सेस तुम्हाला मिळतात तुम्हाला। आणि कारण लहान वयात तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी खूप क्युरियस असता आणि ऑलमोस्ट ग्रीन इज द कलर ऑफ ऑलमोस्ट लाईक इनोसन्स आणि जी काही उत्सुकता आपण म्हणतो, तर ती हिरवळ, त्या गोष्टी, ते नेचर आणि लहान मुलांना नेचर आणि सगळ्याच गोष्टी इतकं काही शिकवून जातात, इतक्या काही गोष्टी एक्सपिरियन्स करायला मिळतात की ज्याच्यामुळे त्यांचं पुढचं आयुष्य घडतं। आणि तेच माझ्या बाबतीत झालं। ज्या पद्धतीचे अनुभव मला माझ्या लहानपणी आले आणि ते स्मॉल छोटे सगळे एक्सपिरियन्सेस एकत्र करून मी याची कथा लिहिली। किल्ला या सिनेमात चिनूची भूमिका केली आहे अर्चित देवधरनं, तर आईच्या भूमिकेत आहे अमृता सुभाष। याशिवाय चिनूच्या मित्राच्या भूमिकेत आहे पार्थ भालेराव, गौरीश रानडे, स्वानंद रायकर आणि अथर्व उपासनी।
खूपच एक्सायटेड आहे. मी या दिवसाची खूप दिवस आणि खूप मनापासून वाट पाहिलेली आहे. सर्व तबक्यातले प्रेक्षक मला विचारत होते की आम्हाला किल्ला कधी बघायला मिळणार. जेव्हा त्याला क्रिस्टल बेअर मिळालं तेव्हा अनुराग कश्यपसारखी ग्रेट मनं मला म्हणाली की अरे आम्हाला किल्ला बघायचा, किल्ला कब दिखाएगी तू. म्हणजे जे मराठी नव्हते अशाही लोकांनी किल्ल्यामध्ये इतका इंटरेस्ट दाखवला. जेव्हा झीनी SL विजननी हा सिनेमा घेतला हे जेव्हा मला कळलं तेव्हा मी म्हणलं की मुलगी चांगल्या घरात पडली. तिला चांगलं सासर मिळालं, तिची आता भरभराट आहे. लहानग्यांचं भावविश्व अतिशय तरल आणि संयत पद्धतीनं केवळ मांडणारच नव्हे तर त्या भावविश्वात अलगदपणे डोकवायला लावणारा हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित होतोय. राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरलेला हा सिनेमा आता सर्वसामान्य रसिकांच्या पसंतीस किती उतरतोय हे लवकरच कळेल. कॅमेरामन अमित कीरसह प्रणाली मोरे, साम TV, मुंबई. मोठे पेरले वादळाने होडीस एका दश दिशांनी घेरले. शिड तुटले खिळ तुटले कथा काय या वल्ल्याची. नाविकासही फिकीर नव्हती पुढे राहिल्या पल्ल्याची. भारी आहे ना.